तुझं कर्तव्य तू पूर्णपणे पार पाडलेस. पण आता माझी पाळी आहे. मी तुला आणि शिवाजीला कधीच अंतर देणार नाही. तुम्हा दोघांना नेहमी सुखात ठेवेन, नेहमी आनंदात ठेवेन. तुमच्यावर दुःखाचं सावट सुद्धा येऊन देणार नाही. ह्या डोळ्यात आता कधीच अश्रू येतं कामा नये. आणि जर आले तर ते फक्त आनंदाचे असतील. काय एवढी नटून थटून गेली होतीस ना, त्याला भेटायला काय केलं त्यांनी? हा, पाठवून दिलं घरी परत. त्यांनी लायकी दाखवली तुला तुझी. दारात ठेवलेल्या पाय पुसण्यासारखं वापरून फेकून दिलं त्यांनी तुला. निरंजन, सत्य कटूच असतं ताई. आणि किती नाही म्हटलं ना तरी शेवटी जिव्हारी लागतच. नाही निरंजन, हर्ष मला पायपुसणं समजत असला ना तरी अजून त्यांनी मला नीट ओळखलं नाहीये. तो माझा झाला नाही तर नाही, पण मी त्याला इतर कुणाचंही होऊ देणार नाही. वरुण सुभेदारांवर कोणीतरी हल्ला करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय. वरुण सुभेदार म्हणजे ते बिल्डर आहेत ना? तेच ते, जे आता शारदा राजांशी लग्न करणार आहेत. म्हणजे ह्या हल्ल्यातून ते बचावले आहेत, पण कंडिशन क्रिटिकल आहे. अरे देवा, तुम्हाला काय वाटतं कोणी केलं असेल? टेन्शन त्याच गोष्टीचं आहे, कारण असं बोललं जातंय की हे सगळं हर्षवर्धन भोसलेंनी केलंय. नाही, ते नाहीये तिथे. मला भास होतोय. काय करू मी? कितीही केलं तरी भूतकाळ विसरता येत नाही आपल्याला. बरं कार्तिक, हे सगळं कोणी केले याचा काही पत्ता लागला? नाही सर. सर, पण यात नक्कीच त्या हर्षवर्धन भोसलेचा हात आहे. कारण तो एकमेव माणूस आहे जो आपला वैरी आहे. सर, आपली बाकी कोणाशीही दुश्मनी नाहीये. पण सर, दुर्दैवाने पोलिसांच्या तपासात अजूनही काही निष्पन्न झालेलं नाही. पण हे सगळं भोसलेनीच केलंय ही खबर पक्की आहे का? 100% सांगता येणार नाही सर. सर, पण संशयाचं बोट त्याच्याकडेच आहे. मला तर तोच वाटतोय कार्तिक. आता त्याला धडा शिकवल्याशिवाय मी गप्प राहणार नाही. वरुण, मला माहिती आहे सगळ्याचा तुम्हाला खूप त्रास झाला, पण हा त्रास वाढवायचा का? वरुण, आपण इथलं सगळं प्रोजेक्ट वगैरे सोडून पुण्याला जाऊ. मला इथलं काही नको. आपण लवकरात लवकर इथून निघून जाऊ. वरुण, मला वचन द्या, तुम्ही कोणाला काहीच करणार नाही. पण शारदा, मी नाही वरुण, मला आधी वचन द्या. ठीक आहे, नाही करणार मी त्याला काही. कार्तिक, पोलिसांना म्हणा तपास चालू ठेवा. तो आपल्या हातून जरी सुटला असला तरी पोलिसांच्या हातून सुटता कामा नये.